कफ सिरपमुळे बालकांच्या मृत्यूसंदर्भात केंद्र सरकारनं बोलावली तातडीची बैठक। दुपारी 4 वाजता सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची ऑनलाईन बैठक होणार। मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे 15 तर राजस्थानात 3 बालकांचा मृत्यू। एका डॉक्टरला अटक। तामिळनाडूसह मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळ सरकारकडून कोल्ड्रेफ कफ सिरपच्या विक्रीवर बंदी। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला। ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनच्या रिपोर्टमध्ये उल्लेख। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलनं 4 दिवसापूर्वीच स्वीकारलं, मात्र अद्यापही संपर्क नाही। गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याच्या पत्रातून सूचना। अमित शहा सकाळी साई दर्शनानं अहिल्यानगर दौऱ्याची सुरुवात करणार। शहांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं उद्घाटन। साई मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत। महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानाबाबत चर्चा। नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांचा शहांकडून आढावा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर मंत्रिमंडळातून काढून टाका। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय। जरांगेंची पंकजा मुंडेंवरही टीका। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा। मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा। ओबीसी बैठकीत विजय वडेट्टीवारांसह पंकजा मुंडेंची मागणी। ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही। खाडाखोड केलेले कुणबी दाखले रद्द होतील। खोटे प्रमाणपत्र वाटप झालं असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन।